हाय फ्रेंड्स, पंताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त असा पास्ता तयार करणार आहोत। पास्त्यासाठी लागणारे साहित्य मी ते घेतलेले आहे। पास्त्यासाठी मी असा पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि इकडे सॉसमध्ये मी टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि पास्ता मसाला घेतलेला आहे। चला तर मग आपण पास्ता करून घेऊ। पास्त्यासाठी मी गरम पाण्यामध्ये तेल मीठ टाकून पास्ता वाफवायला टाकलेला आहे। आपल्या इकडे पास्ताही वाफवून तयार झालेला आहे। चला मग पास्ता आपण तयार करू। पास्त्यासाठी सगळ्यात पहिले कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊ। कांदा आपल्याला चांगला गुलाबी होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। आपला कांदा परतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण ढोबळी मिरची घालून घेऊ। आपल्याला गॅस एकदम कडक ठेवायचा आहे, म्हणजे गॅस फुल ठेवायचा आहे, म्हणजे आपले जे आपण व्हेजिटेबल टाकणार आहोत याच्यामध्ये त्याच्या कडक परतले जातात। लगेच पत्ताकोबी टाकून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये पत्ताकोबी आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। सगळ्या भाज्या आपल्या चांगल्या परतलेल्या आहे। आता लगेच टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो आपल्याला चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये। सगळ्या भाज्या परतल्या की याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट, मीठ आणि जो पास्ता मसाला घेतलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे। याच्यामध्ये मसाला टाकला की आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये लगेच सॉस टाकायचे आपल्याला। सगळ्यात पहिले आपल्याला टोमॅटो सॉस टाकायचा आहे। याच्यामध्ये सोया सॉस टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे सगळं मिक्स झालेलं आहे आपलं चांगलं। आता याच्यामध्ये आपण पास्ता घालून घेऊ। पास्ता चांगला परतून घ्यायचा आहे। गॅस एकदम फुल ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता पास्ता परतून